चला तर मग आज आपण बनवूया कुरकुरीत करंजी. अन्नू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. ही बघा केलेली करंजी कशी कुरकुरीत आणि मऊसूत आहे. सर्वात अगोदर आपण करंजीचं सारण बनवूया. एका कढईमध्ये आपण 1 किलो रवा घेतला आहे. त्यातला अर्धा रवा आपण भाजून घेऊया. तो छानपैकी सोनेरी रंगापर्यंत भाजायचा आहे. त्यासाठी आपण त्याला सारखं हलवत राहणार आहोत आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवणार आहोत. त्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकूया. तूप टाकल्यावर सर्व रवा चांगल्यापैकी भाजून घेतला आहे. चांगला भाजून घ्यायचा आहे. भाजून झाल्यावर तो एका कढईमध्ये काढायचा आहे. तोपर्यंत आपण चांगला तो भाजून घेऊया. आणि एका प्लेटमध्ये आपण रवा काढून घेतला आहे. सर्व रवा काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकणार आहोत. आता आपण खोबरं देखील 1 किलो हवं. त्यानंतर आपण सुकं खोबरं किसून घेऊ आणि ते सुद्धा भाजून घेऊया. ते जास्त भाजले गेले नाही पाहिजे. आपण सारखं त्याला हलवत राहिलं पाहिजे. लालसर झालं पाहिजे ते सुद्धा. थोडं थोडं करून आपण ते सुद्धा भाजून घेतलं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेतलं आहे. संपूर्ण खोबरं नीट व्यवस्थित कढईमधून काढून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता आपण रवा आणि खोबरं एकत्र करणार आहोत. त्यासाठी आपण संपूर्ण खोबरं कढईतनं काढून घेऊया. जास्त लाल पण झालं पाहिजे नाही खोबरं. सोनेरी रंगापर्यंत आपण खोबरं भाजून घेतलं आहे. आता आपण रव्यामध्ये खोबरं आणि रवा मिक्स करणार आहोत. मिक्स करून घेऊया खोबरं आणि रवा. खोबरं आणि रवा छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. तो एक जीव झाला पाहिजे असं आपण खोबरं आणि रवा मिक्स करूया. आणि थोडं गार करायसाठी आपण ठेवूया. नंतर आपण हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकणार आहोत. सर्वात अगोदर आपण थोडी थोडी करून पिठी साखर टाकणार आहोत. थोडी पिठी साखर टाकल्यानंतर आपण रवा, खोबरं आणि पिठी साखर हलवून घेऊया आणि एकजीव करूया. छानपैकी ती एकजीव झाली पाहिजे. सर्व साखर खोबरं आणि रव्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपण खोबरं, रवा आणि साखर मिक्स करायचे आहे. नंतर आपण त्यामध्ये राहिलेली पिठी साखर टाकूया. तीसुद्धा छानपैकी अशी मिक्स झाली पाहिजे. पूर्ण आपण पिठी साखर वापरली आहे. 1 किलो रवा, 1 किलो खोबरं आणि 1 किलो पिठी साखर असं तिन्हींचं प्रमाण असलं पाहिजे. ते देखील आपण संपूर्ण एकजीव करून घेऊया. छानपैकी एकजीव झालं पाहिजे. त्यानंतर आपण त्यामध्ये बरेच सारे साहित्य टाकणार आहोत. त्यासाठी आपण 2 चमचे चारोळी टाकली आहे. आता आपण 2 चमचे वेलची पावडर देखील टाकणार आहोत. वेलची पावडरचा वास देखील खूप छान येतो सारणामध्ये. आपण ही देखील त्यामध्ये टाकली आहे. आता आपण 2 चमचे जायफळ टाकणार आहोत. जायफळचा वास वेलचीपेक्षा खूप छान येतो. त्यामुळे जायफळ हे टाकणं गरजेचं आहे. जायफळमुळे खूप छान सुगंध येतो. आता आपण त्यामध्ये 1 कप काजू टाकणार आहोत. काजू झाल्यानंतर आपण 1 कप मनुके टाकणार आहोत. आता आपण बदाम टाकणार आहोत. बदामाचे तुकडे करून टाकायचे, जास्त मोठे टाकायचे नाही. आता आपण हे सर्व पदार्थ मिक्स करून घेणार आहोत. हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळासाठी आपण हे बाजूला करून ठेवूया. आता आपण हे सगळे एकत्र केल्यानंतर आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 कप मैदा लागणार आहे. त्यासाठी आपण हा मैदा चाळणीने चाळून घेणार आहोत. मैदा चाळून घेतल्यानंतर आपण तो मळणार आहोत. अगोदर आपण त्याला छानपैकी चाळून घेतला. नंतर आपण ह्याला थोडंसं
मोहन देणार आहोत. नंतर आपण एका पातेल्यामध्ये 3 चमचे तूप टाकून चांगले कडकडीत करून घेणार आहोत. कडकडीत तूप केल्याने आपलं पीठ छानपैकी फुलतं आणि पुरीही चांगली फुलल्या जाते. आणि आपण पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे. आता हे कडलेलं तूप त्यामध्ये टाकूया आणि एका चमच्याने हात न घालता एकत्र करूया. आता आपण हे सर्व एकत्र करून घेतले आहे. ते छानपैकी तूप सर्व पिठाला लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण ते एकत्र केले आहे. नंतर आपण थोडेसे पाणी टाकले आहे. आपल्याला तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही दूध टाकू शकता. मी दूध टाकलं आहे थोडंसं आणि पीठ मळून घेणार आहे. आता बघा आपण हे पीठ छानपैकी मळून घेऊया. पीठ छान असं मळलं गेलं पाहिजे, मऊ झालं पाहिजे. थोडं थोडं करून ते एका बाजूने सर्व पीठ काढून आपण त्याला मळून घेतलं आहे. आता थोडंसं पाण्याचा हात लावून आणि तेलाचा हात लावून आपण हे पीठ छानपैकी मळून घेतलं आहे. आता हे आपण पीठ 15 मिनिटे झाकून ठेवूया. त्यानंतर आपण याचे गोळे करणार आहोत. एका सुरीने आपण ते गोळे कापून घेतले आहेत आणि आपण आता याच्या पुऱ्या लाटणार आहोत. आता आपण हे गोळे गोल करून घेऊया आणि आपण छानपैकी याची पुरी लाटून घेऊया. पुरी जास्त पातळ पण झाली नाही पाहिजे, मीडियम आकाराची पुरी झाली पाहिजे. पुरी फाटल्या गेली नाही पाहिजे. आपण ही पुरी साच्यामध्ये भरणार आहोत, त्यामुळे पुरी ही पातळ झाली नाही पाहिजे. व्यवस्थित आपण ही पुरी लाटून घेतली आहे, चिटकली गेली नाही पाहिजे. आता आपण एका साच्यामध्ये ही पुरी भरणार आहोत. आपण ही पुरी आता एका साच्यामध्ये भरली आहे, ती पण व्यवस्थित भरूया. ही आपण पुरी त्यामध्ये ठेवली आहे. आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसारच सारण भरणार आहोत. जेवढं हवं आहे तेवढंच सारण भरायचं, साच्याच्या बाहेर गेलं पाहिजे नाही. आता आपण दुधाचा हात घेऊन साईडला लावला आहे आणि पुरी त्यावर ठेवली आहे. साईडने आपण ती थोडी थोडी करून दाबून घेतली आहे आणि साच्याच्या बाहेरचं पीठ काढून घेतलं आहे. साच्याचं बाहेरचं पीठ पण आल्लाद काढायचं आहे, हळुवारपणे काढायचं आहे. करंजी आतून फुटली गेली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण ही करंजी बाहेर काढून ठेवूया. ही बघा किती छान एकदम मऊ आहे ना. आता ही ठेवली आहे आपण. आता आपण अशाच प्रमाणे 10-12 करंज्या बनवून घेतल्या आहेत. आता आपण दुसऱ्या साच्यामध्ये पुन्हा एकदा ही करंजी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. त्यामध्ये पुन्हा आपण 1 चमचा सारण भरून घेणार आहोत. थोडंसं दूध लावणार आहोत आणि पुरीची बाजू आपण उलटी करून त्यावर दाबून घेणार आहोत. आता ही आपण हळूहळूपणे दाबून घेतले आहे आणि साच्याचं तोंड बंद करून उरलेलं पीठ आपण बाहेर काढून ठेवलं आहे. आता ही पण करंजी आपण आल्लादपणे बाहेर काढूया. हळूपणे काढायची, जास्त घाई करायची नाही. हळू काढून आपण ही देखील या पुऱ्या ह्याच्यामध्ये करंज्यांमध्ये ठेवूया. आता आपण एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करूया. तेल गरम झाल्यावर गॅस कमी करायचा आहे, जास्त मोठा करायचा नाही. तेल गरम झाल्यानंतर आपण ह्या केलेल्या करंज्या हळूहळू तेलामध्ये सोडूया. कढई मोठी असल्यामुळे आपण 5-6 करंज्या त्यामध्ये तळू शकूया. आता आपण हळूहळूपणे सर्व करंज्या त्यामध्ये टाकूया. करंज्या पण हळूहळू टाकायच्या, त्या तुटल्या गेल्या पाहिजे नाही, फुटल्या गेल्या पाहिजे नाही. आणि आपण या थोड्याशा हलवून घेऊया. एका साईडने व्यवस्थित तळल्यानंतर करंजी आपण उलटी करून बघूया. ही बघा कशी करंजी फुलते. आता आपण ती उलटी करून बघितली.
बघा सोनेरी आचेवर किती छान करंजीचा रंग आला आहे. आता आपण या आल्हादपणे काढून घेऊया आणि एका बाउलमध्ये ठेवूया. त्याचप्रमाणे आपण झालेल्या करंज्या देखील आल्हादपणे कढईमध्ये सोडायच्या आहेत आणि छान सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायच्या आहेत. बाकीच्याही सर्व करंज्या आपण तळून घेतल्या आहेत आणि त्या अशाप्रमाणे आपण दुसऱ्याही करंज्या तळून घेतल्या आहेत. ही झाली तुमची करंजी. आता आपण राहिलेल्या सर्व करंज्या अशाच प्रमाणे तळून घेऊया आणि तुम्हाला मी ही एक करंजी तोडून दाखवत आहे. बघा तर ही करंजी किती छान झाली आहे. यात थोडं देखील तेल गेलं नाही आणि व्यवस्थित झाली आहे.